नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, नवरात्र म्हटलं की आपण आपल्या कुळदेवीची सेवा जेवढी जमेल तेवढी करतो. मग ते पाठ असे ना, घटस्थापना असे ना, मंत्र स्तोत्र असे ना, कारण ते तेवढेच फलदायी असतात. तसंच नवरात्रामध्ये अजून एक अत्यंत फलदायी, चमत्कारिक, अद्भुत आणि दिव्य देवीचं स्तोत्र म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्र. तर तुम्हाला माहिती आहे का, सिद्ध कुंजिका स्तोत्र जर तुम्ही पठण केलं तर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचे फळ मिळते. आता बघा, आपण संसारिक माणसं आहोत. आपल्याला काही कारणाने दुर्गा सप्तशतीचा जर पाठ करायला जर जमलं नाही तर त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्राचे 9 दिवसांमध्ये पठण, या स्तोत्राचं पठण हे नक्की करायचं आहे. आता नवरात्रीमध्ये हे पाठ कसे करावे, किती करावे, का करावे, हे केल्याने आपल्याला काय फायदे किंवा काय फळ आपल्याला मिळतं, नियम काय आहेत, उद्यापन कसं करायचं आहे, ते आज आपण बघणार आहोत. तर बघा, हे स्तोत्र भगवान शंकरांनी स्वतः पार्वती मातेला या स्तोत्राचं महत्त्व सांगितलं होतं आणि त्याने ते पठणसुद्धा केलं होतं. आता प्रत्येकाच्या आयुष्यात पैशाची समस्या ही असतेच. जॉब जर तुम्हाला शोधत असाल, मिळत नसेल, करिअर समस्या असेल, पैशाच्या कोणत्या पण अडचणी असेना, बिझनेसच्या कोणत्याही अडचणी असेना, त्याने किंवा वास्तुदोष असेना, तुम्ही घर नवीन शोधताय, तुम्ही फ्लॅट नवीन शोधताय, किंवा तुम्हाला अजून काही पैशाची अडचण असेल, जर पैसे दिले असतील तर ते परत येत नसतील, अमाऊंट खूप मोठी असेल, तर ह्या नवरात्रामध्ये तुम्ही अवश्य सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण हे करायलाच पाहिजे. कारण बघा, या नवरात्रीमध्ये पृथ्वीवर देवी तत्व हे जागरूक असतं आणि त्याचबरोबर देवी सूक्ष्म स्वरूपात या 9 दिवसांमध्ये पृथ्वीवरती वावरत असते. त्यामुळे जर आपण या 9 दिवसांमध्ये जेवढी काही सेवा करतो त्या लवकर देवीपर्यंत पोहोचतात आणि हे खूप अद्भुत आणि चमत्कारिक स्तोत्र आहे. त्यामुळे हे आपण नक्की करायचं आहे. आता या स्तोत्राचे पठण कोणी करू शकतो, तर ह्याला काही बंधन नाही. संकल्पयुक्त कोणीही या स्तोत्राचे पठण करू शकता. तुम्ही या स्तोत्राचे नवरात्रीमध्ये दररोज 1, 3, 5, 7, 9, 11, 21, 51 असे तुम्ही पाठ करू शकता. बघा, खूप छोटं स्तोत्र आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त टाईम लागणार नाही. आता तुमचे जर पिरियड्स मध्येच जर आले तर तेवढं तुम्हाला गॅप घ्यायचं आहे आणि नंतर परत या स्तोत्राच्या पठणाला तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. आता बघा, बरीच लोक स्तोत्र सिद्ध करून मग त्याचं पठण करतात, पण हे स्तोत्र स्वयंसिद्ध असल्या कारणाने या स्तोत्राला सिद्ध करण्याची गरज नाही आहे. हे एक अद्भुत शक्ती असून आपल्याला फक्त पाठ करण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला कोणता पण मोठा पैशांचा प्रॉब्लेम असो, घरात काही बाधा असो, बाहेरची बाधा असो, किंवा कोणता पण जॉबचा, करिअरचा प्रॉब्लेम असो, तर त्यांनी अवश्य करा. मी म्हणतात ना की बेंबीच्या देठापासून तुम्हाला सांगते, हे नक्की करा आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नंतर येऊन नक्की याचं जे काही तुम्हाला फायदे आणि फळ मिळेल, अनुभव येईल ना, ते नक्की कमेंट करा. आता नियम काय आहे, तर ब्रह्मचर्य आपल्याला पाळायचं आहे. नॉनव्हेज कंपल्सरी अजिबात तुम्ही खायचं नाही आहे. घरात बनवायचं पण नाही आहे. दारू, तंबाखू, सिगरेट अजिबात चालणार नाही. परान्न आपल्याला घ्यायचं नाही आहे. कांदा, लसूण तुम्ही वर्ज करायचं आहे. आता हे स्तोत्र तुम्ही देवघरासमोर बसून वाचू शकता, घटाच्या समोर तुम्ही बसून वाचू शकता, अखंड दिवा आहे तिथं तुम्ही समोर बसून वाचू शकता, देवी समोर बसून तुम्ही हे पाठ करू शकता. पण ते घरातच झाले पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आता तुमच्या घरी जरी घट बसत नसतील तरी सुद्धा तुम्ही हे पाठ करू शकता. आता तुम्ही या स्तोत्राचे पठण तुम्ही घरामध्ये दिवसभरामध्ये कधीही करू शकता. फक्त 12 ते 12:30 आपल्याला याचं पठण करायचं नाही आहे. तुम्ही जॉबवरून आल्यानंतर सुद्धा हातपाय धुवा, छान नवीन कपडे घाला जे धुतलेले आहेत ते, आणि मग तुम्ही एक दिवा लावून तुम्ही या पठणाला बसू शकता. आता ज्यांना दररोज करणे शक्य नाही त्यांनी नवरात्रामध्ये, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अष्टमी आणि नवमी तिथी ही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे जर तुम्हाला पूर्ण नवरात्र जरी करणं जमलं नाही तरी अष्टमी आणि नवमी तिथीला तुम्ही जेवढे जमेल तेवढे पाठ करा आणि यामध्ये
या 2 तिथीमध्येच तुम्ही करा. नवरात्रात जमलं नाही तरीसुद्धा अष्टमी नवमीला ह्याचं खूप महत्त्व आहे. या 2 तिथीला जमेल तेवढे पाठ करा. आता उद्यापन कसं करायचं आहे तर बघा, जरी संकल्पयुक्त सेवा असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी आपण सगळेच पूर्णावरणाचा नैवेद्य करणारच असतो, कारण नवरात्र त्या दिवशी संपत आहे. तर तसाच पूर्णावरणाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे देवीला. एक शवाष्ण बोलवा घरी, तिला जेवायला बोलवा. अगदीच नाही तर दूध साखर द्या, पुरण द्या, थोडंसं ओटी भरायची आहे. मग ती ओटी तुम्ही खणा नारळाने भरली तरी चालेल, किंवा नारळाने एक ब्लाऊज पीस जरी घेतला तरीही चालेल. दक्षिणा द्या तिला, किती 11, 51, 101 रुपये, जेवढी तुम्हाला शक्य होईल तेवढी. एक फूल किंवा गजरा द्या, म्हणजे तुमचं उद्यापन किंवा तुमच्या या स्तोत्राचं उद्यापन किंवा समाप्ती ही नक्की होईल. आणि हे जे अनुभव तुम्ही नक्की घ्या, आणि हे जे फायदे लोकांना, जेवढ्या लोकांनी केलेले आहेत तेवढ्या लोकांना झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा या स्तोत्राचं पठण नवरात्रीमध्ये नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.